विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण भारतीय संघाने दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय असून संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रे यांचे योगदान यात अधिक महत्त्वाचे आहे. क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांच्या कर्तृत्वास सन्मानित करण्यासाठी क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक 13 मार्च 2026 रोजी सत्कार वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आला. त्याप्रसंगी माजी आमदार क्षितिज ठाकूर, महापौर अजय पाटील आणि सभागृहातील मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी आयुष म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपण ज्यांच्या सत्कारासाठी सगळे उपस्थित राहिलेले आहेत, माझी विनंती आहे की आयुषचे वडील सगळ्यांनी सांगितलं की आपला तालुका म्हणजे क्रिकेट हे आपल्या देशात दुसरं धर्म मानलं जातं. हे अख्खा देश टीव्हीला चिटकून, म्हणजे जेव्हा आपली फायनल होती एवढे कार्यक्रम होते, संध्याकाळनंतर थोडाच कार्यक्रमाला उपस्थिती होती. म्हणजे ही परिस्थिती आपल्या देशामध्ये असते. आणि अंडर-19 मला वाटते आपल्या तालुक्याचे 2 जण, पृथ्वी असेल आणि आयुष, 4 वर्ल्ड कप आपण जिंकले. त्याच्यातले 2 वर्ल्ड कप अंडर-19चे आणणारे आपल्या तालुक्यात. 50% वर्ल्ड कपची ट्रॉफी मध्ये आपल्या तालुक्याचा हिस्सा आहे. आणि त्याच्यामध्ये आयुष आणि त्यांचं परिवार. काका, माझा आग्रह आहे की तुम्ही बोललं पाहिजे. आज त्या ठिकाणी तो पोचलेला आहे, त्याच्या मागची मेहनत आणि मागचा प्रवास हा लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. सगळ्यांना असंच वाटते की कुठे पोचला तर नशीब घेऊन आलं. नशीब नसते, नशीब 1-2% असते. पण त्याच्या मागे कितीतरी लोक, फक्त घरचे नाही, परिसरातले असतील, गावातले असतील, प्रार्थना करणारी लोक असतील, त्यांचा पण हातभर आयुषच्या पाठी असल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही. म्हणून माझा आग्रह होता की काकांनी बोललं पाहिजे. आयुष तुला एवढंच चालतं, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. आम्हाला अभिमान आणि गर्व आहे. तुझा एक दिवस आपल्या तालुक्याच्या पुढच्या पिढीला तू कसं मार्गदर्शन देऊ शकेल. वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स, जेव्हा तुला सुट्टी येशील, म्हणजे आता तू 2 महिने नाही आहे, खरं हा कार्यक्रम मोठा स्टेज प्रोग्राम झाला पाहिजे होता. अख्ख्या जिल्ह्यातले सगळे क्रिकेटर आणि त्यांचे परिवाराचे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित असले पाहिजे होते. तुझी स्टोरी, तुझ्या तोंडी आणि तुझ्या वडिलांची स्टोरी ही आहे. म्हणजे आता आज आहे त्याच्या मागे किती मेहनत घेतली ते सगळ्या क्रिकेटर्सला माहिती पडलं पाहिजे होतं. 2 महिन्यासाठी तू IPL साठी चाललाय आणि IPL संपल्यानंतर तू आपल्या टीम मध्ये आहे. यावर्षी तरी खेळ मुंबई T20 मध्ये आपला मेंबर आहे. गेल्या वर्षी आपल्या टीम मध्ये होता, पण त्याच्या कॅप्टन्सी मध्ये सिलेक्ट झाला आणि त्याला बँगलोरला कॅम्पला जायला लागला. आणि शहासाहेबांपर्यंत आम्ही प्रयत्न केलेले तुला कॅम्पमधून बाहेर काढून ॲटलिस्ट 2 मॅच खेळण्यासाठी झालं नाही. यावर्षी तरी प्रार्थना करतो की तुझी IPL संपल्यानंतर आपल्या टीममध्ये खेळायला मिळेल. आम्हाला तो गर्व मिळेल की तू आपल्या टीममध्ये खेळेल. तुझी टीम आहे ती आपली टीम. तर माझा आग्रह राहील की काकांनी 2 शब्द बोलावे. त्याच्या सक्सेसच्या मागं कारण सगळ्यांना वाटते की नशीब मिळवला, पाठी किती मेहनत असते तुम्हाला माहिती आहे, आयुषला माहिती, आणि काही मोजकी लोकांना माहिती आहे. म्हणून मी उभा राहिलो. मी खरं तर भाषण करणार नव्हतो. आयुष, मनापासून शुभेच्छा. भारतरत्न एकच क्रिकेटर आहे ज्याला मिळाले, सचिन तेंडुलकर. त्यांचा आदर्श की तुला पण उद्या भारतरत्न मिळेल. शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द सपोर्ट